नमस्कार मित्रांनो, सध्या आपण आलो आहे हॉटेल भाग्यश्रीला. बघूयात मटन अनलिमिटेड थाळी कशी आहे. आणि विषय म्हणजे सोशल मीडियामुळं जे हॉटेल फेमस झालं आहे त्या हॉटेलची चव घेणं खरंच गरजेचं आहे. कारण अनलिमिटेड ढवारा मटन थाळी तिथली फेमस आहे. आणि त्यापेक्षा सर्वात जास्त फेमस आहे म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचे मालक. त्या मालकांनासुद्धा भेटूयात आणि बघूयात क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी कशी आहे. मालकाली म्हटलं यावंच लागतं आहे. आम्ही येऊन आता इथली चव चाकणार आहोत. चला तर मग बघू. कितवा आहे? 10वा चालू आहे. आता 10वा चालू आहे. दुपारनं 20. हां, दुपारनं 20 आहे. हे स्टॉक बघा, ॲडव्हान्स स्टॉक आणून ठेवलेला आहे रोजचा. हॉटेल भाग्यश्रीचे सर्वा जेवण झाल्यावर रिव्ह्यू देतो. 100% चालतंय, बोलूयात आपण. एवढा जीव लावला लोकांनी अक्षरशः 5-6 हजार फोटो घेऊन मला कटाळा आला. तुम्ही लय दिवसापासून व्हिडिओ बघायचे यावं म्हणत म्हणजे लय झालं ना. आम्ही तिकडनं मोहोळवर आलतो 6 महिने. एक नंबर. कसं वाटलं? क्वांटिटी झालं जेवण? जेवण अजून जाणार नाही त्यांनी तांबा म्हणतात. हां, कुठून आलाय काका? नमस्कार, कोल्हापूरहून. अरे वा वा, पार कोल्हापूरहून. 6 महिन्यात 250 मिलियन व्हायचे म्हणजे काय जेवढं तेवढा कसला आशीर्वाद देवाचा. आणि पब्लिकचा किती साथ आहे. तुमचं नशीब लय मोठं बाबा. कष्ट तुमचं आहे. कष्ट माझा आहे. शून्यातून वर आलो तुम्ही. कष्ट माझा असलं तरी मला साथ किती माणसांची त्याच्यामुळे मोठ आहे. नाच करते का याला लागते. कुठं जाता? शाळेला कितवीला आहे? 4थीला आहे. कुठल्या शाळेत जातो? डॉक्टर तुळजापूर. हां, डॉक्टर तुळजापूर. बर. मोठं होऊन काय वाचाय? आर्मी. आर्मी. आर्मी का बर? पगार भेटते. पगार भेटते आणि पगार भेटते, पेन्सिल भेटते. एक नंबर. अजून आपल्याला आराम करायला आहे. काय आराम करायला? काम तर करावं लागतं की आर्मीत. तर करावं लागतं. जावं लागतं की बंदूक घेऊन? हां, कशासाठी जावं लागतंय? देशाच्या रक्षण करण्यासाठी. होय का? हां, सगळे कोण आहे आर्मीत? आर्मीत माझे मोठे पप्पा, अजून काका, अजून पप्पाचे मामा, माझे मामा. हां, होय का? किती जण. भारी आहे की. बंदूक घेऊन येते का घरी? बंदूक आहे पण आणत नाही. जमा करून येते ती घरी. किती दिवसाला एकदा येते ती घरी? हां, सुट्ट्याच पडल्यावर येते. किती महिनाभर येते ती? एकदा सुट्ट्या पडल्यावर. हां, रविवार. काय आणते ते तुला खायला प्यायला? मला आणते ढवारा खायला आणते. डायरेक्ट ढवारात इथं मिळतं की भाग्यश्रीमध्ये? बाहेरनं काय आणायची गरज आहे? ते स्टँडर्डमध्ये. हां, स्टँडर्डमध्ये आणते त्या म्हणजे नाही का? ही पण आणते पार्सल. एक नंबर. ज्या वेळेला तुम्ही हॉटेल भाग्यश्रीला याल डायरेक्ट सोप्यावर बसून ताट येईल अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला आधी पैसे पे करून असे कुपन घ्यावे लागतील. आणि ज्या वेळेला कुपन तुमच्याकडे असतील त्यावेळेला तुमच्या टेबलावर ताट येईल. हे याची नोंद घ्या तुम्ही. कुठून आला सगळेजण? कुठनं? किती किलोमीटर आहे? इथून 4-5 किलोमीटर आहे. काय काय बघून आला? हे गर्दी बघून आलो. इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघून. एक नंबर. टोकन घेतलं की नाही? टोकन घेतलं. काय विषय आता म्हणजे इथून कुठे जाणार? आता हे टोकन द्यायचं तिथे किचन काउंटरला आहे. टेबलावर नाही येणार का? टोकन दिल्यावर टेबलावर होते पुन्हा. बरं, आता पुढचं काय नियोजन इथं ना? आता बघू एकदा जेवण तर जीव द्या. आता काय होते काय नाही बघू. क्वालिटी क्वांटिटी सगळं आम्हाला नंतर ना सांगा. डिटेलमध्ये आपण बोलूया. ओके, डन. चला आता जेव्हा आपण बाहेरचं खातोय ना त्यावेळेला 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात की मसाले कसे वापरले आहेत. दुसरी गोष्ट हायजीन काय आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आपण किती दक्ष असतो किंवा काय बघून आपण हॉटेलमध्ये एंट्री करतो. त्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा सारासार विचार करतो ना त्यावेळेला आपण जेवणाकडे येतो की जेवण कोणत्या क्वालिटीचं आहे नाही हे पहिल्या म्हणजे खाण्यापूर्वीच आपण हॉटेल बघून ठरवतो की जेवण कसं असेल. एक अंदाज आपल्याला येतो की ह्या ठिकाणी ह्या पद्धतीचं जेवण भेटेल. आता इथं जेव्हा आम्ही आलो आहे त्यावेळेला हायजीनचा थोडासा विषय आम्हाला दिसला की बाबा
थोडीशी स्वच्छता अजून पाहिजे आणि स्टाफ जे आहे ना थोडासा कमी दिसतो आहे. स्टाफ पण वाढवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं बोलण्याचा किंवा हा अनुभव कुठून आला तर आम्ही सर्वात जास्त बाहेर फिरतो. आता ते बँगलोर असेल, कोइंबतूर असेल, चेन्नई असेल, म्हणजे जवळजवळ सर्वच ठिकाणी मी फिरून फिरून सगळे व्हिडिओ बनवतो जेवणाचे. त्याच्यावरून आम्हाला जो अनुभव आला आहे त्या अनुभवाला आम्ही इकडं वापरणार आहोत. या ठिकाणी वापरून इकडचा रिव्ह्यू आम्ही नक्की देऊ. चला बघूयात. अजून ताट तर आलं नाही. अर्धा तासाचा वेळ त्यांनी मागितलेला आहे. अर्धा तासामध्ये जेवण तयार होईल आणि येईल. वाट बघूया. तुम्हाला काय वाटतं सांगा आता. सध्या तर वेट अँड वॉचमध्ये भूमिकेमध्ये आहे. आम्ही तसे खाण्याचे शौकीन म्हणता येईल किंवा खवय्ये म्हणता येईल. भरपूर ठिकाणी जाऊन खाणं आणि तिथलं टेस्ट बघणं ते आमचं नॉर्मली काम आहे. आणि मग त्याच्यामध्ये आता त्याच आकर्षणाने, त्याच सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सिंगने म्हणा किंवा त्या आकर्षणाने आम्ही इथे आलेलो आहे, मी आणि गणेश सर. आता सध्या आम्ही ताटाच्या प्रतीक्षेत आहोत. कधी एकदा ताट येतं आणि त्या मटणाची टेस्ट आम्ही करतो असं आम्हाला झालं आहे. आधी टेस्ट करूया आणि मग नक्की बघूया. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ना शेवटी ताट आलेलं आहे. ताटामध्ये फक्त आता सध्याला आळणी आहे आणि मटणाचं ताट आलेलं आहे. आणि भाईला 2 कसं काय आळणी आलेत मला कळालं नाही. काय वशिरा लावला का तुम्ही? बरं झालं ना 2 आळणी आले. अरे वा, टेस्ट बघतो मस्त. आणि तर एकदम एक नंबर वाटत. तुम्ही कॅश दिलाय का? जबरदस्त, खरंच जबरदस्त आहे मित्रांनो. मॅनेजमेंटचा थोडा घोळ आहे. कुणाचा कुणाला ताळमेळ नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थाळीमध्ये सध्याला फक्त एक आळणी सूप, एक रस्त्याची वाटी मटणासोबत आणि एक भाकर आलेली आहे. आता भाकरसुद्धा त्या दर्जाची दिसत नाही आहे, पण असो, टेस्ट चांगली आहे आळणीची. रश्श्याची पण टेस्ट चांगली आहे आणि मटण पण चांगलं आहे. होय, मटण चांगलं आहे. मटण चांगलं. भाकरी गंडली. टेस्टवर आहे बाई. मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. इंद्रायणी राईस पण आहे बरं का थाळीमध्ये. जरा उशीर नाही येते पण आहे. अनलिमिटेड रस्त्याचा फायदा. अनलिमिटेड योजनेचा फायदा उचलताना गणेश पवार रस्त्याचा तुडुंब मारा केला यांनी. मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे. ताट स्वच्छ केलं आहे आपण. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही अनलिमिटेड थाळी मागवताय त्यावेळेला मटणाचं एक प्लेट येते. त्या प्लेटमध्ये मटणाचे 4 पीस, 4 ते 5 आणि रस्सा, एक आळणी आहे आणि एक भाताची एक वाटी येते अशी इंद्रायणीची. आणि भाकर आणि तंदूर अनलिमिटेड येईल. आता या सर्वांचं ज्या वेळेला आम्ही ॲनालिसिस करतो त्यावेळेला आळणी जी आहे ती 1 नंबर आहे. मटण व्यवस्थित शिजलेलं होतं आणि मटणाची क्वालिटी आहे, क्वांटिटी रेटच्या हिशोबाने बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, भात जे होता, भाताला मीठ नव्हतं बरं का, प्रामाणिकपणे. आणि हे फॅक्च्युअल आहे, निगेटिव्ह वगैरे काही नाही. भाताला मीठ नव्हतं, पण ते मीठ आपल्याला देतात. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मीठ टाकून खाऊ शकताय. आता त्याच्यानंतर ना भाकरीवर जेव्हा याल, भाकरीची जी जाडी आहे ती भरपूर मोठी आहे. आणि मी खूप ताटामधून बघितलं आहे. मी अशाच पॉईंटला बसलो जिथून ताटं धुवायला जातात ना, त्या वेमध्ये बसलो आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा विचार करताय, खूप जणांच्या ताटामध्ये भाकरी शिल्लक होत्या, भाकर कुणाला जात नव्हती. आणि दुसरी गोष्ट, तंदूरची जी बकेट आहे ना, ती बकेट आणून ठेवतात इथे. म्हणजे हे काय म्हणतात, पूर्ण ते टोपलं जे आहे तंदूरच्या रोटीचं ते पूर्ण आणून ठेवतात. त्यामुळे तंदूर रोट्या ज्या आहेत ना, ज्या वेळेला आणून ठेवतात त्यावेळेला रबरासारख्या होऊन जातात. त्यामुळे त्याची सुद्धा चव निघून जाते. ओव्हरऑल मटणाचं जर बोलायला गेलं तर मटण 1 नंबर आहे, रस्सा ॲव्हरेज आहे, आळणी 1 नंबर आहे. आणि बाकी ओव्हरऑल जर सांगायला गेलं तर रेटच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी सुटेबल आहेत. येऊ शकताय, पण मित्रमंडळी म्हणूनच या. आणि
विथ फॅमिलीसाठी हॉटेल नाही आहे. हायजीनचा थोडा विषय आहे. हायजीनच्या गोष्टी जर दुरुस्त केल्या तर होऊ शकते काही गोष्टी. आणि सर्व्हिस एक व्यवस्थित नाही आहे. सर्व्हिस जी आहे ना, गर्दीमुळे यांचे जे एम्प्लॉय आहेत ना ते फ्रस्ट्रेटेड दिसतात कायम. आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक तणाव दिसतो की बाबा काय चाललं, एवढी गर्दी, ह्याला पण मॅनेज करायचं आहे, त्याला पण मॅनेज करायचं. या फ्रस्ट्रेशनमध्ये सर्व्हिसवर थोडासा परिणाम होतो. आता ह्या गोष्टी मालकाने कसं हँडल करायचं हे त्यांचा विषय आहे. चला तर मग हात धुण्यासाठी मित्रांनो एकच नळ आहे बरं का. आणि हे नळाची क्वालिटी. पार सोलापूरवरून आलो आहे तुमच्या हॉटेलला भेट देण्यासाठी सोशल मीडियामधून. आणि महत्त्वाचं म्हणजे हॉटेलची चव, म्हणजे मटणाची चव एक नंबर आहे, आळणी एक नंबर आहे. दुरुस्तीचे सांगतो, बेसिन आपल्याकडे एकच आहे. हात धुवायला लोक भरपूर येतात. बेसिनची व्यवस्था जरा होणं जरा अपेक्षित आहे. आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमचा प्रवास सांगा थोडक्यात एकच मिनिटात. आपला प्रवास का चाला आहे, काम केलेला आधी त्याच्यावर प्रवास चाला आपला. हां, बायकोची साथ असल्यामुळे भरपूर प्रवास चांगला चालू आहे. त्याच्या पुढे अजून चांगलाच राहणार आहे प्रवास. त्याच्यानंतर काम आपण जे करणार आहोत तेच दाखवणार जाऊ पब्लिकला. मधल्या काळामध्ये तुमच्या हॉटेलवर जे प्रसंग घडले, बॅनर फाडण्यात आले, त्याचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला झालं. तुम्ही महाराष्ट्रात पोहोचलात बऱ्यापैकी. चांगली गोष्ट आहे, सगळ्यांची साथ आहे म्हणूनच मी इथं आज. आता थोडक्यात दुसऱ्या हॉटेल व्यावसायिकांना तुम्ही काय सांगाल? का नाही, व्यवसाय करा फक्त. माझं एकच म्हणणं आहे, पहिल्यापासून मी जवान पिढीला बी तीच म्हणणं आहे, व्यवसाय करा, व्यवसायामध्ये यश मिळवा. 4 पैसे आल्यावर उडवू नका फक्त. पैसे आले की माझी होतो माणसाला, ही खरी गोष्ट आहे, पण तसं काय करू नका. पैसा बी आला तरी व्यवसाय करा फक्त. आई बापाचं नाव कसं कमवून होतं तसं बघा. आज आम्ही आमच्या लेकराचं बायकोचं नाव कमवून दावलेलं आहे. आमच्या महाराष्ट्राला दावलंय मी मस्त, ते बी अंगठा छाप असताना. बर, हॉटेल वाढवणं खूप गरजेचं आहे. जागा कमी पडायला लागली तुम्हाला. कमीच पडायला लागली, वाढू आता. सगळ्यांच्या आशीर्वादानं वाढू अजून. धन्यवाद. खूप लोक थांबलेत, मी निघतो आता. हो, खूप खूप आभार. धन्यवाद.